अनागारिक धम्मपाल हे श्रीलंकन भारतीय बौद्ध धम्म प्रसारक होते आणि लेखक होते। त्यांनी अनेक शतकांनंतर भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात अग्रणी भूमिका बजावली। 19व्या शतकात त्यांनी बुद्धगया येथील महावीराला ब्राह्मणी प्रभावापासून मुक्त केले आणि बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काम केले। अनागारिक धम्मपाल यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली। त्यांनी समाजातील दिनदुबळ्या होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी बुद्धगया येथील महाविहार ब्राह्मण पुरोहितांच्या ताब्यातून मुक्त करून तेथे बौद्ध धर्माचे केंद्र म्हणून पुनरुज्जीवित केले। अनागारिक धम्मपाल हे भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनातील एक महत्त्वाचे आणि अग्रणीय योगदान देणारे व्यक्ती होते। त्यांच्या जयंती सोहळा 21 सप्टेंबर रोजी पंचशील बुद्ध विहार व सम्यक सार्वजनिक वाचनालय सावनेर येथे करण्यात आला। यावेळी सर्व उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला भोजनदान दिले व सहभोजनाचा आनंद घेतला। यानंतर भंते शीलरक्षित यांनी भिक्खू संघाच्या उपस्थितीत उपासकांना धम्म देसना दिली। यावेळी भदंत शीलरक्षित महाथेरो, भदंत मोगलायन, भदंत शीलानंद, भिक्षुनी प्रज्ञा मैत्री, भिक्षुनी शीलाचार्य, उपासिका शांताबाई मानवटकर, फुलनबाई बागडे, बंधुदादा गुंडुडे, सुनीताताई गायकवाड, दर्शनाताई नारनवरे, संजीवनी बागडे तसेच सावनेर व आजूबाजूच्या गावातील उपासिक व उपासिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली।